Cancer Healer Center, a new beginning. पहलगाम हल्ला प्रकरणात यंत्रणेची चूक, केंद्र सरकारची मुठ्ठी कबुली. सर्वपक्षीय बैठकीत त्रुटींवर चर्चा झाल्याची मंत्री रिजिजूंची माहिती. पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांची 2.25 तास बैठक. काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, कारवाईसाठी आमचं समर्थन. मल्लिकार्जुन खरगेंचं वक्तव्य. भारताकडून सिंधू पाणी करार स्थगित, पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत. भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद. पाकिस्तानकडून बॉर्डरवरील सुरक्षेमध्ये वाढ. भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात INS सुरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, तर वेगवेगळ्या एअरबेसवर युद्धाभ्यास सुरू. दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली. पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचा इशारा. भारतानं 20हून अधिक देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली. अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतारसह जपान, चीन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सचा समावेश. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. हवाई हद्दीसह पाकिस्तानाकडून भारतासोबतचे सर्व व्यापार बंद. भारतीयांनी 48 तासात पाकिस्तान सोडण्याचीही सूचना. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक. भारताकडून पाकिस्तानशी संबंधित काही ट्विटर हँडल बंद. पाकिस्तानचं सरकारी खातंही बंद करण्यात आल्याची माहिती. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य. दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाचा लाईव्ह व्हिडिओ समोर. श्रीनगरमधील BSF जवानांना चुकून ओलांडली पाकिस्तानची बॉर्डर. जवान पूनम कुमार पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले 500 पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात, तर उद्या जम्मू काश्मीरमधील 232 प्रवाशांना विशेष विमानानं आणणार. मुख्य फडणवीसांनी मंत्री गिरीश महाजनांकडून घेतला आढावा. राहुल गांधी उद्या जम्मू काश्मीरला जाणार. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट घेणार. दौंडीला होणारी 29 एप्रिलची राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द. पुढील राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईतच होणार. मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांच्या विषयावर चर्चा होणार. पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्याचा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रद्द. लता मंगेशकर पुरस्कारासह V. शांताराम आणि राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सोहळाही पुढे ढकलला. पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंड सैफुल्ला कसुरीचा व्हिडिओ समोर. पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही, सैफुल्ला कसुरीचा कांगावा. कसुरीकडून भारताचा दुश्मन असा उल्लेख. जळगावच्या सराफा बाजारात सोन्यात दरामध्ये 2,500ची घसरण. सोन्याचे दर GSTसह 99,000 रुपयांवर. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या सोने भाववाढीला काहीसा ब्रेक. Cancer Healer Center, a new beginning.